आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना अहमदनगर जिल्ह्यामध्ये हॉटेलवर विनापरवाना बेकायदा दारू विक्री करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिले। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची विविध पथके तयार करून जिल्ह्यामध्ये हॉटेलवर विनापरवाना बेकायदा दारू विक्री करणारे आणि वाहतूक करणारे इसमांची माहिती काढून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करून पथके रवाना केली होती। स्थानिक गुन्हे शाखेच्या दिनांक 30 मार्च 2024 ते दिनांक 2 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये एकूण 95 गुन्हे दाखल करून 100 आरोपींच्या ताब्यातून 11,37,961 रुपये किमतीची देशी विदेशी आणि गावठी हातभट्टीची दारू आणि एक स्विफ्ट कार जप्त केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत यापुढे देखील अवैध धंद्यांविरोधात कारवाई चालूच राहणार आहे। पारनेर, पाथर्डी, राहुरी, शेवगाव, घारगाव, लागी, मिरजगाव, शिर्डी, नेवासा, नगर तालुका, आशवा, जामखेड, सोनई, श्रीरामपूर शहर, कर्जत, कातवाली, तोफखाना इत्यादी ठिकाणी कारवाई करून एकूण 11,37,961 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। 100 जणांना ताब्यात घेण्यात आले। सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक, वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर आणि जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेले आहे। प्रतिनिधी अक्षय शेगर आणि राजेंद्र शिंदे, अहमदनगर।